पुढचा प्रश्न आहे, मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे. हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून सी मिश्र धातू तयार केल्यास त्या सी मिश्र धातूमधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती? आता त्यांनी दोन मिश्र धातू दिलेत, ए आणि बी. ए मध्ये तांबे आणि जस्त प्रमाण हे 4:3 आणि बी मध्ये हे 9:5 आणि हे दोघं मिळून सी तयार होतोय आणि सीचं प्रमाण आपल्याला विचारलंय. मग इथे 4 आणि 3 7 होत आहेत टोटल युनिट ए मध्ये, 9 आणि 5 14, या बी मध्ये 14 युनिट होत आहेत. आता दोघं मिळून सी बनतोय. मग हे पण त्याच गुणोत्तर मध्ये असेल, त्याच प्रमाणात असेल. मग इथे 7 आहे, इथे 14 आहे, म्हणजे सी मध्ये जे युनिट असतील टोटल ते पण 7च्या पाड्यात येणारी संख्याच असेल. मग आपण उत्तरांमध्ये ऑप्शनमध्ये चेक करू. इथे 11, इथे 14 आहे, 1 आणि 4 5 आणि 10 आणि 10 20 25. 25 7च्या पाड्यात येत नाही, हे पण 25च होईल. इथे 7 आणि 1 8 आणि 10 आणि 10 20 28. 7 चौक 28 म्हणजे 7च्या पाड्यात हे येत आहे. आपण ऑप्शन चौथं पण चेक करून घेऊ. 7 आणि 4 11 आणि 10 आणि 10 20, 11 आणि 20 31. 7च्या पाड्यात येणार नाही, म्हणून ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. 17 आणि 11 टोटल 28.